दादा नमस्कार. नमस्कार. तुमचं नाव काय दादा? संदीप शिवगोंडा रांगोळे, राहणार पट्टण कोडोली. संदीप शिवगोंडा रांगोळे, राहणार पट्टण कोडोली. अच्छा अच्छा अच्छा. तुमचा व्यवसाय काय दादा? किराणा दुकान. किराणा दुकान आहे तुमचं. अच्छा अच्छा. तुम्हाला जास्त त्रास कुठं पाठीत म्हणजे काय त्रास होत होता? कंबर आणि गुडघे जास्त त्रास होत होता. बर 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 बर. आता किती दिवसापूर्वी तुम्ही सद्गुरुदेव सोशल फाउंडेशनच्या ओपीडी मधून औषध घेतलं होतं? औषध 15 दिवसांनी घेतलं होतं. बर. 10 दिवसातच रिझल्ट म्हणजे ओके झालाय सगळं. बर बर. म्हणजे पाठीचा त्रास कमी झालाय पाठीचा गुडघ्याचा त्रास आणि हा अच्छा अच्छा. म्हणजे गुडघ्याचा त्रास जास्त होता आणि पाठीत पण दुखत होतं. पूर्ण या 10 दिवसात कमी झालेला आहे. कंबर दुखी, गुडघा दुखी तर पूर्ण 100% 10 दिवसात पूर्ण बरं झालं. अरे वा, छान छान छान. अतिशय अवघ्या 10 दिवसामध्ये तुम्हाला एवढा छान म्हणजे रिझल्ट, म्हणजे अतिशय सुंदर प्रकारे तुम्ही युज केले, वापरले आणि पथ्य पण सांभाळलेलं दिसतंय. अरे अरे वा, छान छान छान. पाणी तरी साहेब भरपूर पाण्याचं प्रमाण आहे ना तुमचं? पाणी आहे, तुम्ही सांगितल्यापासून वाढवलंय पाण्याचं वाढवलं. छान 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 छान. तरी आता औषधाचं चालू करून किती दिवस झाले? साधारणतः 10 दिवस झाले. 10 दिवस. एक शिल्लक किती? अजून एक 3-4 दिवसांची औषध शिल्लक आहे. 3-4 दिवसाचा आहे. अच्छा अच्छा. म्हणजे पहिला डोसच अजून चालू आहे? पहिला डोस. अच्छा अच्छा अच्छा. तर नाव पूर्ण तुम्ही काय म्हणला? संदीप शिवगोंडा रांगोळे. संदीप शिवगोंडा रांगोळे, राहणार पट्टण कोडोली. तर यांना सद्गुरुदेव सोशल फाउंडेशनच्या माध्यमातून ओपीडी मधून त्यांनी 10 दिवसापूर्वी औषध घेतलेलं. पहिला डोस मध्येच त्यांना अतिशय छानपैकी रिझल्ट आलेला आहे. तर अतिशय चांगल्या प्रकारे त्यांनी आरोग्याच्या दृष्टीनं डोस पण वापरलेला आहे आणि निरोगी राहण्याच्या दृष्टीने त्यांनी पाऊल पण अतिशय चांगल्या पद्धतीने प्रथमच टाकलेलं आहे. तर त्यांच्या या भावी वाटचालीसाठी त्यांना शुभेच्छा आहेत. धन्यवाद.